कल्पना करा, तुमच्या मनाची अवस्था एका गोंधळलेल्या, सतत आवाज करणाऱ्या ट्रॅफिक जॅमसारखी न राहता एका अतिशय शांत, अथांग आणि नितळ सरोवरासारखी झाली तर. हे ऐकायला खूपच छान वाटतं. हो ना. आपण सगळेच सध्या माहितीच्या एका प्रचंड वादळात जगत आहोत. पण 2500 वर्षांपूर्वी जेव्हा कोणतेही मोबाईल फोन किंवा इंटरनेट नव्हते, अगदी बरोबर. तेव्हा एका माणसाने मानवी मनाला हॅक करण्याचा एक मार्ग शोधून काढला होता. आजच्या या सखोल चर्चेत आपण द 8 स्टेट्स ऑफ झान अँड द पाथ टू माइंडफुलनेस या साहित्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजेच गौतम बुद्धांनी सांगितलेल्या 8 ध्यान अवस्था आणि पहिल्या झानाची प्राप्ती. हो. आणि आजच्या काळात हा विषय केवळ तात्विक उरलेला नाही, तो आपल्या मानसिक आरोग्यासाठी, खरं तर आपल्या अस्तित्वासाठी खूप गरजेचा बनला आहे. नक्कीच. या सखोल अभ्यासामध्ये आपण फक्त ध्यानाच्या जुन्या संकल्पनांची उजळणी करणार नाही, तर हा मनाचा नकाशा आजच्या धकाधकीच्या जीवनात कसा वापरता येईल याचा वेध घेणार आहोत. चला तर मग हे उलगडून पाहूया. अगदी. या सखोल चर्चेत आपण ध्यानाच्या या अवस्थांना एका मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. म्हणजे जेव्हा आपण या 8 अवस्था किंवा ज्याला झान म्हणतात त्याचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला समजतं की ही एक अत्यंत पद्धतशीर आणि क्रमिक प्रक्रिया आहे. म्हणजे स्टेप बाय स्टेप जाणारं शास्त्र आहे एक प्रकारचं. हो, अगदी तसंच. यात बाह्य जगाकडून मिळणाऱ्या तात्पुरत्या सुखांकडून मनाच्या अंतर्गत आणि चिरंतन शांततेकडे जाण्याचा प्रवास आहे. आपण फक्त ही यादी वाचणार नाही, तर त्या नेमक्या कशा काम करतात आणि आपल्या मेंदूवर काय परिणाम होतो हे पाहणार आहोत. आणि या प्रवासाची सुरुवात होते रूपझान या पहिल्या 4 अवस्थांपासून. साहित्यानुसार जेव्हा आपण ध्यानाला बसतो आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा हळूहळू पहिले झान प्राप्त होते. बरोबर. इथे विचारांचा वेग मंदावतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अंतर्मनात एक प्रकारचा आनंद आणि उत्साह निर्माण होतो, ज्याला पाली भाषेत पीती आणि सुख असं म्हटलंय. कारण आपण तर बाहेरची कोणतीही मनोरंजक गोष्टी करत नसतो. हा एक अतिशय मूलभूत प्रश्न आहे. तो आनंद कुठून येतो याचं उत्तर आपल्या मेंदूच्या रचनेतच दडलेलं आहे. कसं आहे, आपला मेंदू सतत बाह्य जगातून डोपामाइन किंवा एक प्रकारची उत्तेजना मिळवण्यासाठी डिझाईन केलेला असतो. अच्छा, म्हणजे त्याला सतत काहीतरी हवं असतं. हो ना. आणि जेव्हा आपण डोळे मिटून बसतो, तेव्हा सुरुवातीला मेंदूला या उत्तेजना मिळत नाहीत. त्यामुळे तो बंड पुकारतो. पण जेव्हा आपण श्वासावर लक्ष टिकून ठेवतो, तेव्हा मनाला एक नवीन गोष्ट समजते. कोणती गोष्ट? की बाह्य जगाशी संघर्ष न करताही केवळ स्थिर राहण्यात एक प्रचंड ऊर्जा आहे. पहिल्या जणात मिळणारा हा पीती म्हणजेच आनंद हा कोणत्याही बाह्य वस्तूंवर अवलंबून नसतो. तो मनाच्या एकाग्रतेतून निर्माण होणारा शुद्ध आनंद असतो. वाह, हे खूपच भारी आहे. म्हणजे आतूनच ऊर्जा मिळते आपल्याला. अगदी. त्यानंतर मग दुसऱ्या झानाची अवस्था येते. इथे विचार करणं पूर्णपणे थांबतं. पहिल्या अवस्थेत आपण श्वासावर लक्ष केंद्रित करत असतो, पण दुसऱ्या झानात ते लक्ष नैसर्गिकरित्या स्थिर होते आणि आतला आनंद अधिक खोल होतो. बरोबर. तिथे प्रयत्न कमी होतात आणि स्थिरता वाढते. आणि तिसऱ्या झानात मात्र एक अतिशय रंजक बदल होतो. साहित्यात म्हटल्याप्रमाणे ती तीव्र आनंदाची आणि उत्साहाची भावना थोडी कमी होते. त्याऐवजी एक खोल शांतता आणि समत्व वाढते. पण आनंदाची भावना कमी होणं हे प्रगतीचं लक्षण कसं असू शकतं? हा खूप चांगला मुद्दा आहे. कारण आपण तर नेहमी आनंदाच्या शोधात असतो ना. हो, पण कारण आपण ज्याला उत्साह किंवा तीव्र आनंद म्हणतो, ती सुद्धा एक प्रकारची मानसिक हालचाल किंवा अस्वस्थता असते. एका रोलर कोस्टर राईडचा विचार करा. अच्छा. ती खूप रोमांचक आणि आनंददायी असते, पण तुम्ही कायमस्वरूपी त्या राईडवर राहू शकत नाही. तुमच्या मेंदूला आणि शरीराला शेवटी विश्रांतीची आणि स्थिरतेची गरज असतेच. म्हणजे सततच्या उत्साहानेही आपण थकू शकतो. अगदी बरोबर. तिसऱ्या झानात मन हे समजून घेतं की या तीव्र उत्साहापेक्षा शांतता आणि समतोल अधिक मौल्यवान आहे. इथे मन पूर्णपणे संतुलित आणि जागरूक राहतं. म्हणजे समतोल साधला जातो. आणि मग आपण चौथ्या झानात प्रवेश करतो. इथे सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी पूर्णपणे मागे पडतात. तिथे फक्त अत्यंत निर्मळ जागरूकता उरते. हे समजून घेण्यासाठी मला एका स्मार्टफोनची उपमा द्यायला आवडेल. हे एखाद्या स्मार्टफोनमधील बॅकग्राऊंड ॲप्स एक एक करून बंद करण्यासारखं आहे. अरे वा, ही उपमा खूप छान आहे. हो ना. म्हणजे आधी तुम्ही सोशल मीडिया ॲप्स बंद करता, मग गेम्स बंद करता. बरोबर. आणि शेवटी फक्त मुख्य ऑपरेटिंग सिस्टीम सुरू राहते. तिथे कोणताही अनावश्यक लोड नसतो. अगदी शांत.
यातली सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे ही उपमा अगदी योग्य असली तरी आपण तिला अजून थोडं पुढे नेऊ शकतो. अच्छा, कसं काय? स्मार्टफोनची बॅटरी कितीही ॲप्स बंद केले तरी हळूहळू कमी होतच जाते. पण चौथ्या झानात पोचलेला मन ऊर्जा गमावत नाही, तर ते प्रचंड ऊर्जा संचित करतं. अरे बापरे, म्हणजे बॅटरी चार्ज होते असं म्हणायचंय. थोडक्यात तसंच, कारण आपल्या दैनंदिन जीवनात आपली सर्वाधिक मानसिक ऊर्जा ही भावनांच्या हेलकाव्यांमध्ये खर्च होत असते. म्हणजे राग, आनंद, दुःख, भीती. हो, या सगळ्या गोष्टी खूप थकवतात आपल्याला. नक्कीच. चौथ्या झाणात हे सर्व भावनिक लीक्स किंवा गळती पूर्णपणे बंद होते. त्यामुळे तिथे उरणारी जागरूकता ही निस्तेज किंवा कोरडी नसते, ती एका लेझर बीमसारखी अत्यंत तीक्ष्ण आणि शक्तिशाली असते. हे खरोखरच अद्भुत आहे. पण साहित्यात हा प्रवास इथेच संपत नाही. या 4 रूपझाण अवस्थांनंतर पुढच्या 4 अरूपझाण अवस्था येतात. बरोबर, अरूप अवस्था. अरूप म्हणजे ज्याला कोणतंही भौतिक रूप किंवा आकार नाही. 5वी अवस्था आहे अनंत आकाशाची अवस्था. चौथ्या झाणातील शांततेनंतर भौतिक शरीराच्या सीमारेषा पुसट होतात आणि सगळीकडे फक्त अनंत अवकाश असल्याची जाणीव होते. त्यानंतर येते 6वी अवस्था, अनंत चेतनेची अवस्था. हो. पण भौतिक शरीर आणि अवकाश यातून मन थेट चेतनेकडे कसं वळतं, हा बदल नेमका कसा घडतो? जेव्हा 5व्या अवस्थेत मनाला हे जाणवतं की भौतिक सीमा किंवा अवकाश अनंत आहे, तेव्हा एक अत्यंत सूक्ष्म जाणीव उरते. जर अवकाश अनंत आणि रिक्त आहे, तर त्या रिक्तपणाला पाहणारं कोण आहे? अच्छा, म्हणजे ऑब्झर्व्हर कोण आहे? बरोबर. इथे मन बाह्य अवकाशावरून स्वतःकडे वळतं. कॅमेरा जणू काही स्वतःच्याच लेन्सकडे पाहू लागतो. आणि तेव्हा मनाला जाणवतं की हे जग पाहणारी जी चेतना किंवा जाणीव आहे, ती स्वतःच अनंत आणि अमर्याद आहे. हीच ती 6वी अवस्था. म्हणजे मन स्वतःच्याच अस्तित्वाचा वेध घेत आहे. बापरे. त्यानंतर मग 7व्या अवस्थेत मन प्रवेश करतं. ही शून्यता किंवा काहीही नसल्याची अवस्था आहे. इथे सर्व संकल्पना विरळ होतात. आणि सर्वात शेवटी येते 8वी अवस्था, जिला ना संज्ञा ना असंज्ञा अवस्था म्हटलं जातं. साहित्यानुसार या अवस्थेत जाणीव इतकी सूक्ष्म होते की ती आहे की नाही हेही सांगता येत नाही. पण मला इथे थोडं थांबवायला आवडेल. बोला. या अवस्थेत माणसाला स्वतःची ओळख हरवल्याची भीती किंवा पॅनिक का जाणवत नाही? जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर आपल्याला समजेल की गाढ झोपेत जाणीव हरवलेली असते. ती एक प्रकारच्या अंधारात असते. बरोबर. पण 8व्या झानात ती सर्वोच्च पातळीवर जागृत असते. फक्त तिला चिकटून राहण्यासाठी तिथे कोणताही विषय नसतो. हे एका आरशासारखं आहे ज्याच्यासमोर कोणतीही वस्तू नाही. अच्छा. आरसा तिथे आहे, तो पूर्णपणे स्वच्छ आहे, पण तो कशाचंही प्रतिबिंब दाखवत नाही. आणि जिथपर्यंत भीतीचा प्रश्न आहे, पॅनिक होण्यासाठी किंवा घाबरण्यासाठी तिथे मी किंवा अहंकार शिल्लक असावा लागतो. कुणाला तरी भीती वाटायला हवी ना? एक्झॅक्टली. तो मीपणा किंवा अहंकार 4थ्या आणि 5व्या अवस्थेतच मागे पडलेला असतो. त्यामुळे भीती वाटणारा कोणी शिल्लकच नसतो. उरते ती फक्त एक अथांग आणि शुद्ध शांती. हे ऐकतानाच मनाला एक वेगळीच शांतता जाणवते. पण वास्तव हे आहे की 8व्या अवस्थेपर्यंत पोहोचणे म्हणजे माउंट एव्हरेस्ट सर करण्यासारखे आहे. कोणीही आपला प्रवास थेट शिखरावरून सुरू करत नाही. नक्कीच नाही. त्यासाठी बेस कॅम्पवरूनच सुरुवात करावी लागते. अगदी. आणि आपल्यासाठी तो बेस कॅम्प म्हणजे पहिले ध्यान. आता आपण या पहिल्या ध्यानाच्या प्रवेशद्वाराकडे वळूया. साहित्यात स्पष्ट केलं आहे की यासाठी आनापानसती म्हणजेच नैसर्गिक श्वासाचे निरीक्षण करणे हा मुख्य मार्ग आहे. बरोबर आहे. पण इथेच खरी रंजक गोष्ट समोर येते. ध्यानाची सुरुवात थेट डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करण्यापासून होत नाही. नाही, अजिबात नाही. तर ती शील पालनापासून होते. शीलाचे पालन म्हणजे अहिंसा, सत्य, प्रामाणिकता आणि सदाचार. आता मला सांगा, ध्यान ही तर संपूर्णपणे मनाची आतली प्रक्रिया आहे. मग त्यात आपण समाजात कसे वागतो, खोटे बोलतो की नाही, यासारख्या नैतिक नियमांचा काय संबंध? मी जर एका बंद खोलीत डोळे मिटून बसले, तर मी काल कोणाशी खोटे बोलले याचा माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करण्याशी काय तांत्रिक संबंध असू शकतो? हा अत्यंत कुतूहल निर्माण करणारा मुद्दा आहे. आणि अनेक आधुनिक अभ्यासक इथेच गोंधळतात. नैतिकता आणि ध्यान या 2 वेगळ्या गोष्टी वाटतात, पण मानसशास्त्रीय दृष्ट्या त्या एकमेकांशी घट्ट जोडलेल्या आहेत. कशा काय? याला आपण कॉग्निटिव्ह लोड किंवा मानसिक ओझे म्हणू शकतो.
जेव्हा आपण एखादं चुकीचं काम करतो, खोटं बोलतो किंवा कोणाला फसवतो, तेव्हा आपला मेंदू ते लपवण्यासाठी एक प्रकारची डिफेन्स सिस्टीम सतत बॅकग्राऊंडला चालवत असतो. म्हणजे मेंदूमध्ये सतत काहीतरी प्रोसेस सुरू असते. हो, अंतर्मनात अपराधीपणाची भावना दडलेली असते. जेव्हा आपण डोळे मिटून शांत बसण्याचा प्रयत्न करतो आणि बाह्य जगाचा गोंधळ थांबवतो, तेव्हा हा अपराधीपणा, ती अस्वस्थता सर्वात आधी पृष्ठभागावर येते. अच्छा, म्हणजे आपण स्वतःपासून लपू शकत नाही. अगदी. शील किंवा सदाचार हा फक्त एक नैतिक नियम नाही, तर ती मनाची स्वच्छता आहे. जर मनात गुंतागुंती आणि अपराधीपणा असेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी श्वासावर एकाग्रता साधू शकत नाही. म्हणजे शील हा एक प्रकारचा अँटीव्हायरस आहे असं म्हणायला हरकत नाही, जो मनातील अनावश्यक फाईल्स आणि करप्ट डेटा आधीच क्लिअर करतो, जेणेकरून एकाग्रतेचे सॉफ्टवेअर सुरळीत चालेल. क्या बात आहे, अगदी परफेक्ट उपमा आहे ही. अतिशय तर्कशुद्ध आहे हे. मग ह्या स्वच्छ पायावर उभे राहून आपण श्वासाकडे वळतो. साहित्यात एक अत्यंत महत्वाची सूचना आहे की श्वास नैसर्गिक राहू द्या. आपण अनेकदा प्राणायाम करतो जिथे श्वासावर नियंत्रण मिळवले जाते, पण इथे तसे करायचे नाही. बरोबर, फक्त बघायचं आहे श्वासाला. पण कसे, जसे आपण श्वासाचे निरीक्षण सुरू करतो तसे मन लगेच भटकते. कधी भूतकाळातील आठवणी तर कधी भविष्यातील चिंता. आणि हे मन का भटकतं याचं सखोल विश्लेषण बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी केलं आहे. त्यांनी ध्यानात अडथळा आणणाऱ्या 5 शत्रूंचं वर्णन केलंय, ज्यांना आपण 5 अडथळे किंवा 5 हिंड्रन्सेस म्हणतो. हे अडथळे समजून घेणं म्हणजे स्वतःच्या मेंदूचं वर्तन समजून घेणं आहे. पहिला अडथळा आहे कामवासना किंवा इंद्रियांचं सुख शोधण्याची सवय. म्हणजे नेमकं काय? म्हणजे आपण डोळे मिटून बसतो आणि अचानक आपल्याला मोबाईल तपासण्याची किंवा काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. हा आपला मेंदू डोपामाइन शोधत असतो. अरेच्छा, हो. आणि दुसरा अडथळा आहे द्वेष किंवा राग. म्हणजे तुम्ही ध्यानाला बसता आणि अचानक तुम्हाला 5 वर्षांपूर्वी कुणीतरी तुमचा केलेला अपमान आठवतो. हो, आणि मग आपण मनातल्या मनात त्या व्यक्तीशी भांडायला लागतो. बरोबर. आणि तिसरा अडथळा अत्यंत फसवा आहे, तो म्हणजे आळस आणि सुस्ती. जेव्हा मेंदूला बाह्य जगातून कोणतीही उत्तेजना मिळत नाही, तेव्हा तो कंटाळतो आणि शरीरात एक प्रकारचा जडपणा निर्माण करतो. म्हणजे आपल्याला तिथेच झोप येऊ लागते. हो ना. हा खऱ्या अर्थाने थकवा नसतो, तर ती मेंदूची उत्तेजना नसल्याबद्दलची प्रतिक्रिया असते. बरं. चौथा अडथळा आहे अस्वस्थता आणि चिंता. शरीर एका जागी बसलेलं असतं, पण मन मात्र जगभर फिरत असतं. उद्याचं प्रेझेंटेशन, बिलं भरायची आहेत, अशा हजारो गोष्टींची चिंता मनाला पोखरत असते. हे तर अगदी रोजचंच आहे. आणि 5वा आणि शेवटचा अडथळा आहे शंका. मी जे करतोय ते बरोबर आहे का? याचा खरखर काही फायदा होणार आहे का? मी माझा वेळ तर वाया घालवत नाहीये ना? म्हणजे आपण स्वतःवरच डाऊट घेतो. अगदी. हा अहंकार स्वतःला वाचवण्यासाठी वापरत असलेला शेवटचा बचाव असतो. हे 5ही अडथळे आपल्या रोजच्या आयुष्यात किती परिचयाचे आहेत ना? पण साहित्यानुसार जेव्हा आपण प्रत्येक वेळी विचार भरकटल्यावर अत्यंत शांतपणे, स्वतःला दोष न देता पुन्हा लक्ष श्वासावर आणतो, तेव्हा हे अडथळे त्यांची ताकद गमावू लागतात. अगदी बरोबर. आपण जणू काही त्यांना मिळणारा ऑक्सिजन म्हणजेच आपले लक्ष काढून घेतो. आणि जेव्हा हे अडथळे शांत होतात, तेव्हाच पहिल्या झाडाचा उदय होतो. तिथे कोणतीही जबरदस्ती करावी लागत नाही. बरोबर, ते नैसर्गिकरित्या घडतं. आता आपण या प्रवासाच्या अत्यंत व्यावहारिक आणि रोजच्या जगण्यातील अडचणींकडे वळूया. अनेकदा लोक ध्यानाला सुरुवात करतात आणि काही आठवड्यानंतर विचारतात, माझं ध्यान खरोखर चांगलं होत आहे का? हे मला कसं समजेल? हा प्रश्न खूप लोक विचारतात. हो ना. बऱ्याच जणांना डोळ्यांसमोर रंगीबेरंगी प्रकाश दिसण्याची किंवा हवेत तरंगल्यासारखं वाटण्याची अपेक्षा असते. ध्यानाबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज आहे. आपल्या साहित्यातील मूळ स्रोतात अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रगतीची लक्षणे ही रहस्यमय किंवा जादुई नसतात. मग ती कशी असतात? खरी प्रगती तुम्हाला ध्यान करताना दिसत नाही, तर ती तुम्ही जेव्हा ध्यान करत नसता तेव्हा दिसते. अच्छा, म्हणजे रोजच्या जगण्यात. अगदी. एखादी चिडचिड करणारी घटना घडल्यावर तुमचा राग येण्याचा वेग कमी झालाय का? कुणीतरी तुम्हाला चुकीचं बोललं तर तुमच्यातील प्रतिक्रिया देण्याची वृत्ती जाऊन प्रतिसाद देण्याची क्षमता वाढलीये का? म्हणजे रिॲक्ट न होता रिस्पॉन्ड करणं. बरोबर. कठीण आणि तणावग्रस्त प्रसंगात तुमचं समत्व म्हणजेच मनाचा समतोल टिकून राहतोय का?
जर तुम्ही भूतकाळ आणि भविष्याच्या विचारांमध्ये न अडकता अधिकाधिक वेळ वर्तमानात राहू शकत असाल तर निःसंशयपणे तुमची प्रगती होत आहे. हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे रोजच्या जगण्यातील आपला शांतपणा आणि संयम हीच आपल्या ध्यानाची खरी पावती आहे. नक्कीच. पण हे सगळं साध्य करण्यासाठी प्रत्यक्षात ध्यानाला बसावं लागतं ना. आणि तिथेच एक मोठी आणि अतिशय सामान्य अडचण येते, सकाळचा आळस. हो, हा खूप जणांचा प्रॉब्लेम असतो. अनेकांना पहाटे उठून ध्यान करायचं असतं, पण अलार्म वाजला की तो स्नूज करून पुन्हा झोपणे हेच बहुतांश लोकांच्या बाबतीत घडतं. आणि यावर मात करण्यासाठी साहित्यात ज्या टिप्स दिल्या आहेत त्या अत्यंत व्यावहारिक आहेत. ध्यानाची तयारी सकाळी उठल्यावर सुरू होत नाही, तर ती आदल्या रात्रीच सुरू होते. म्हणजे झोपेची तयारी. हो, तुमची झोपण्याची वेळ आणि गुणवत्ता महत्वाची आहे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे झोपण्यापूर्वी स्क्रीनचा किंवा मोबाईलचा वापर टाळणे. स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश आणि माहितीचा अतिरेक तुमच्या मेंदूतील मेलॅटोनिनची पातळी विस्खळीत करतो, ज्यामुळे मेंदू रात्रभर उत्तेजित राहतो. जर रात्री मेंदू शांत झाला नाही तर सकाळी आळस येणं स्वाभाविक आहे. आणि सकाळी उठल्यावरही एक विशिष्ट पद्धत साहित्यात सुचवली आहे. अलार्म वाजल्यावर थेट डोळे मिटून अंथरुणातच बसू नका. आधी 1 ग्लास पाणी प्या, चेहऱ्यावर थंड पाणी मारा. बरोबर. 2-3 मिनिटे घरातल्या घरात थोडे चाला आणि शरीराला हलके स्ट्रेच करा. यामुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते आणि ती सुस्ती निघून जाते. अगदी छोट्या पण महत्वाच्या स्टेप्स आहेत या. दिवशी 1 तास डोळे मिटून बसण्याचा प्रयत्न करू नये. बरोबर. त्यामुळे फक्त निराशा आणि पाठदुखी पदरी पडेल. सुरुवातीला फक्त 5, 10 किंवा 15 मिनिटांपासून सुरुवात करा. आणि हा सर्वात महत्वाचा नियम आहे. कालावधीपेक्षा नियमितता अधिक महत्वाची आहे. न्यूरोप्लास्टिसिटी किंवा मेंदूची स्वतःला बदलण्याची क्षमता ही अचानक होणाऱ्या एका मोठ्या प्रयत्नानं बदलत नाही. मग ती कशी बदलते? ती छोट्या पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी बदलते. आठवड्यातून एकदा 1 तास बसण्यापेक्षा रोज 10 मिनिटे बसणे हे मनाला प्रशिक्षित करण्यासाठी अनेक पटींनी अधिक प्रभावी ठरतं. सखोल चर्चेतून काय शिकलो? गौतम बुद्धांचे एक अत्यंत प्रसिद्ध आणि साधे वचन या साहित्यात दिले आहे, थेंबे थेंबे तळे साचे. अगदी खरंय. ध्यानाचा प्रवास हा एका रात्रीत होणारा चमत्कार नाही किंवा ती कोणाशीही केलेली स्पर्धा नाही. दररोज थोडी थोडी साधना केली, सातत्य आणि संयम ठेवला तर आपले मन हळूहळू पण नक्कीच निर्मळ, स्थिर आणि शांत होत जाते. हो. या सततच्या जागरूकतेमुळेच आपण पहिल्या ध्यानाकडे आणि शेवटी मनाच्या खऱ्या मुक्तीकडे प्रवास करू शकतो. म्हणूनच साहित्याच्या शेवटी भवतु सब्ब मंगलम म्हणजेच सर्व प्राणीमात्रांचे कल्याण हो, अशी अत्यंत सुंदर आणि व्यापक भावना व्यक्त केली आहे. यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आपण आतापर्यंत पाहिलं की शील, एकाग्रता आणि हळूहळू विकसित होणाऱ्या या ध्यानाच्या अवस्था आपल्या मनाचे नकाशे कसे बदलतात. पण जर आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्याबद्दल विचार केला, जर ध्यानाची अंतिम अवस्था म्हणजे 8वे जान हे ना सौम्य ना असौम्य अशी अवस्था आहे. हो, जिथे सगळं विरळ होतं. बरोबर. जिथे सर्व संकल्पना, आपले विचार, आपले संदर्भ आणि अगदी आपली जाणीवसुद्धा अत्यंत सूक्ष्म आणि विरळ होते. तर मग रोजच्या जीवनात आपण ज्याला आपला स्व, आपला अहंकार किंवा ही माझी ओळख आहे असं मानतो, ते नक्की काय आहे? अरे बापरे. स्वतःला खऱ्या अर्थाने शोधण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आपल्याला खरोखरच स्वतःलाच पूर्णपणे विसरावे लागते का? यावर नक्की विचार करा. खूपच सुंदर विचार आहे हा. त्यात सखोल विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि कुतूहलवर्धक विषयासोबत. तोपर्यंत श्वासावर लक्ष असू द्या आणि शांत रहा. नमस्कार.